नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेटगुरु या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या दुग्ध व्यवसायाचे जे काही उत्पन्न आहे किंवा आपले जे काही उत्पादन आहे, तर ते कशा पद्धतीने वाढवू शकतो, तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या गोठ्याचे जे काही व्यवस्थापन आहे, तर ते प्रॉपर ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. यामध्येही मित्रांनो, आपण आपल्या पशूंना चाऱ्याचे जे काही नियोजन आहे, यामध्ये हिरवा चारा असेल, वाळलेला चारा असेल, त्यांचे त्या ठिकाणी नियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यासोबतच आपण आपल्या पशूंना जो काही खुराक देतो, तो त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या वजनाच्या हिशोबाने त्या ठिकाणी देणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची धार काढण्याची जी काही वेळ आहे, तर ती देखील तंतोतंत पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच मित्रांनो, आपण आपल्या पशूंना जे बाहेरून सप्लिमेंट्स देणार आहात, यामध्ये विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, रुमेन बायपास फॅट असेल किंवा काही अमायनो ॲसिड्स असतील, तर त्यांचा वापर जर आपण आपल्या पशूंमध्ये करणार असाल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंना आपले सर्व कार्य सुधारण्यासाठी त्याचा नक्कीच चांगला फायदा आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यामध्ये तंत्रज्ञानाचा जो काही वापर आहे, तो देखील करणे अतिशय महत्त्वाचे आहे. मित्रांनो, यासोबतच आणखीही खूप साऱ्या गोष्टी आहेत, की ज्या जर आपण आपल्या या गोठ्यामध्ये किंवा आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये व्यवस्थितपणे फॉलो केल्या, तर मित्रांनो, आपल्या गोठ्याचे उत्पन्न आणि आपले उत्पादन वाढवण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल, तर त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण जर तो पाहिला नसेल, तर तो नक्की पहा. धन्यवाद.